सर्वांना नमस्कार. आज आपण युडाइस प्लसमधील टीचर मॉड्यूलमध्ये कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण युडाइस प्लस सर्च बारला टाकून आपण सर्च करायचं आहे. यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल जे इथं उजव्या कोपऱ्यामध्ये आहे त्याला आपण टच करणार आहात. या ठिकाणी आपण स्टेट निवडायचं आहे आणि गो बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये टीचर मॉड्यूल आलेलं आहे, आपण त्याला टच करायचं आहे. गो बटनावर पुढे लॉग इनला आपण टच करणार आहात. लॉग इनला टच करून घेतला. आपल्या शाळेचा युडाइस नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि साइन इन म्हणूया. अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर दिसतो. यानंतर या ठिकाणी काही डॅशबोर्डवर काही टॅब दिसत आहेत. त्यातील पहिली टॅब म्हणजे डॅशबोर्ड. यावर आपण क्लिक करणार आहात. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्च टॅब, ॲड न्यू टॅब, इम्पोर्ट टॅब, सर्च टॅब अशा प्रकारच्या टॅब आलेल्या आहेत. आणि खाली या ठिकाणी टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन टोटल 2, इनकम्प्लीट 2. पुढे आहे ॲड टीचिंग स्टाफ. जर आपल्या शाळेमध्ये एखादा नवीन शिक्षक आलेला असेल तर ॲड टीचिंग स्टाफने आपण ॲड करू शकता. त्याच पद्धतीनं नॉन टीचिंग स्टाफमध्ये सुद्धा ॲड नॉन टीचिंग स्टाफ यावर क्लिक करून आपल्या शाळेतील नॉन टीचिंग स्टाफ आपण ॲड करू शकता. यामध्ये आपल्याला आज काम करायचं आहे म्हणजे आपल्या शाळेचे मुख्याध्यापकांचं नाव. या ठिकाणी स्टाफ नेम, स्टाफ टाईप, मोबाईल नंबर काही दिसत नाही. हेड HOS म्हणजेच हेड ऑफ द स्कूल डिटेल्स आणि पुढच्या बाजूला आहे असिस्टंट हेड ऑफ द स्कूल डिटेल्स. यामध्ये असिस्टंट म्हणजेच आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक जे असतील त्यांचं आपण या ठिकाणी नाव घ्यायचं, टाकायचं आहे. यासाठी आपल्याला मॅपिंग करायची आहे. व्ह्यू मॅप लिस्ट आपण जर चेक केली तर आपल्या शाळेचं मॅप न केल्यामुळे या ठिकाणी नो डाटा अवेलेबल इन द टेबल अशा प्रकारे आपल्याला माहिती येते. आपण पुन्हा एकदा बॅक येऊया. बॅकसाठी आपल्याला इथं उजव्या कोपऱ्यात जायचं आहे. मॅपिंगमध्ये जाऊया. सिलेक्ट बटनावर आपण क्लिक करूया. यामध्ये हेड ऑफ द स्कूल HOS ची निवड करायची आहे सुरुवातीला. पुढे सिलेक्ट येतं पुन्हा एकदा, त्यावर आपण क्लिक केलं. यामध्ये 3 पर्याय येतात. विदिन द स्कूल, फ्रॉम अदर स्कूल, फ्रॉम ब्लॉक लेवल. आपण आपल्या शाळेतल्या शिक्षकाची नेमणूक करायची असल्यामुळे विदिन द स्कूल करणार आहात. आणि खाली सिलेक्ट स्टाफ आलेला आहे, सिलेक्ट करूया. आपल्या शाळेत जे काही 2 नावं, 1, 2, 3 काय नावं असतील त्यातील मुख्याध्यापक जे कोणी असतील त्यांचं आपण नाव या ठिकाणी निवडायचं आहे आणि अपडेट म्हणणार आहात. डू यू वॉन्ट टू अपडेट HOS डिटेल्स? यस म्हणायचं आहे. आपण मुख्याध्यापकांचं नाव अपडेट केलेलं आहे. यानंतर आपल्याला असिस्टंट मुख्याध्यापकांचं नाव आपल्याला मॅप करायचं आहे. या ठिकाणी पहिलं सिलेक्ट करून घेऊया. यामध्ये आपल्याला आता निवड करायची ती असिस्टंट HOS ची करायची आहे म्हणून आपण तिथे असिस्टंट घेतलेला आहे. पुढे विदिन द स्कूल म्हणून आलेलंच आहे. यानंतर सिलेक्ट स्टाफ आपण निवडायचं आहे. आपले असिस्टंट जे कोणी असतील किंवा उपमुख्याध्यापक जे कोणी असतील त्यांचं आपण नाव निवडणार आहात आणि अपडेट म्हणणार आहात. अपडेट म्हणल्यानंतर डू यू वॉन्ट टू अपडेट असिस्टंट HOS डिटेल्स? येस, अपडेट इट. आणि पुढे ग्रीन रंगा स्टाफ मॅप सक्सेसफुली असा मेसेज येतोय. आपण इथून बॅक येऊया. बॅक येण्यासाठी इथे कोपऱ्यात जे बटन आहे त्यावर आपण क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हेड ऑफ द स्कूल डिटेल्स आणि असिस्टंट हेड ऑफ द स्कूल डिटेल्स या ठिकाणी आलेलं आहे. जर इथं दिसत नसेल तर तुम्ही आपण
रिफ्रेश या बटनावर आपण क्लिक करून पुन्हा आपण रिफ्रेश करून घेऊ शकता. अशा प्रकारे हे आपलं पहिलं काम आहे की मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक यांचं नाव अपडेट करणं, मॅपिंग करणं. अशा प्रकारे आपण मॅप करून घ्यायचे आहेत. धन्यवाद. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिक्षकांची माहिती कशा प्रकारे अपडेट करायची आहे ते आपण पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.